हॅलो माय स्वीट लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? छान तर आहात ना? मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते आजच्या या आपल्या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण तुमचा इंग्लिशचा नेक्स्ट जो लेसन आहे एन इनविजिबल बेंच, ही खूप छान स्टोरी आहे. तर हिला वाचू आणि बघू की याच्यात काय गंमत जम्मत लपलेली आहे. तर चला वाचूया एन इनविजिबल बेंच. हा चॅप्टर वाचायच्या आधी, वाचणं सुरू करायच्या आधी आपण सगळ्यात पहिले हे समजू की एन इनविजिबल बेंच याचा अर्थ काय आहे. इनविजिबल म्हणजे काय असतं? अदृश्य. आणि बेंच म्हणजे ज्यावरती तुम्ही बसता. जसं की तुम्ही गार्डनला जात असाल, कोणत्या बाग बगीच्यात जात असाल, तिथे बेंच असतात ना, जिथे लोक बसले असतात. या शाळेमध्ये सुद्धा बेंच असतात जिथे मुलं बसतात. तर त्यालाच बेंच म्हणतात. तर एन इनविजिबल बेंच म्हणजे एक अदृश्य बेंच. बेंच म्हणजे तिथे बसायची जागा, तर ती अदृश्य आहे. तर आता ह्याच्यावरनं काय असं लेसन मध्ये असेल, चला बघूया. ह्याच्यात खूप गंमत जम्मत आहे आणि खेळ आहे एक प्रकारचा, जो की तुम्ही पण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळू शकता. तर चला पाहू. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Veena walks up to Aman. बघा, बेसिकली हे जे आहे एक प्ले सारखं आहे. प्ले म्हणजे काय? जो रंगमंचवरती खेळला जातो. रंगमंचवरती जे कलाकार लोक करतात ना, तर तशा प्रकारचं. तर म्हणजे ह्याला स्किट आहे. तुम्ही आपल्या मित्रांबरोबरही ह्याला खेळू शकता, म्हणजे ह्याला करू शकता. ऍक्टिंग करायची आहे, कारण की याच्यामध्ये ऍक्टिंगचा खूप स्कोप आहे. तेच सांगते याच्यात की अमन जो आहे वॉक्स ऑन स्टेज, स्टेजवरती येतो अँड स्क्वॅट्स डाऊन. स्क्वॅट्स म्हणजे काय? हे पहा कसा बसलाय हा. हे अशा बसल्याला स्क्वॅट म्हणतात. ठीक आहे. ही खालती आपल्या काही नाहीये, आपल्या बेंच नाहीये, खुर्ची नाहीये, पण आपण बसल्यासारखं आहोत, तर त्याला स्क्वॅट म्हणतात. तर तेच म्हणतात की अमन आला आणि स्क्वॅट्स डाऊन असा बसला, अशा प्रकारे एज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच, जसं की तो कोणत्या बेंचवरती बसला आहे. दॅट इज इनविजिबल, आणि तेही इनविजिबल, अदृश्य आहे. बीना वॉक्स अप टू अमन. तर बीना आहे, ही त्याच्याजवळ येते. बीना विचारते व्हॉट आर यू डुईंग? तू काय करतोयस? अमन म्हणतो आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. तो म्हणतो की मी या अदृश्य बेंचवरती बसलेलो आहो. बीना कॅन आय जॉईन यू? बीना म्हणते की काय, मी तुला जॉईन करू काय? मी पण बसू तुझ्या बरोबर? अमन म्हणतो शुअर, म्हणजे हो, का नाही, जरूर, तू पण बस. अमन गेट्स अप. अमन उठतो. मूव्स टू वन साइड. एका साइडला मूव्ह होतो, थोडासा सरकतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच. आणि काय होतं की अमन आणि बीना हे दोघं त्या अदृश्य बेंचवरती बसतात. म्हणजे तुम्ही सोचा की बेंच आहेच नाही आणि त्याच्यावरती हे मुलं बसले आहेत. वेन चंदा वॉक्स अप टू देम, आणि तेव्हाच काय होतं, चंदा तिकडे येते. चंदा विचारते व्हॉट आर यू डुईंग? की तुम्ही लोक काय करताय? अमन आणि बीना दोघे म्हणतात वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही दोघं या अदृश्य बेंचवरती बसलेलो आहोत. तर चंदा म्हणते कॅन आय जॉईन यू? की काय, मी तुला जॉईन करू काय? मी पण बसू? अमन आणि बीना म्हणतात शुअर, म्हणे हो, नक्की. अमन अँड बीना गेट अप, मूव्ह टू वन साइड. तर अमन आणि बीना काय करतात? उठतात आणि एका साइडला सरकतात थोडेसे. ऑल थ्री सिट डाऊन अगेन वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आणि अशा प्रकारे तिघे जण जे ना अशी ऍक्टिंग करतात की ते बसलेले आहे. म्हणजे कोणचं इनविजिबल आहे ना, तर दिसत तर आहे नाही, ऍक्च्युली तर तिथे बेंच नाहीच आहे. ते लोक नुसती ऍक्टिंग करतात आणि खेळतात येत. बेसिकली ते लोक खेळतात येत, काहीतरी मज्जा करतात येत. हे तिघे बसतात जेव्हा दिनेश आणि एकता त्यांच्याजवळ येतात. दिनेश अँड एकता. दिनेश आणि एकता विचारतात व्हॉट आर यू गाईज डुईंग? की तुम्ही लोक सगळे काय करताय? गाईज म्हणजे काय? जेव्हा खूप सारे असतात, 2-3 मुलं मुली असतात, तर गाईज म्हणतात. ठीक आहे. व्हॉट आर यू गाईज डुईंग? तुम्ही लोक काय करताय? अमन, वीना, चंदा हे तिघे जण म्हणतात वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. तिघे म्हणतात की आम्ही तिघे या अदृश्य बेंचवरती बसलेलो आहोत. दिनेश अँड एकता. दिनेश आणि एकता काय म्हणतात? कॅन वी जॉईन यू? तर ते म्हणतात की काय, आम्ही पण तुमच्या बरोबर बसू? अमन, बीना अँड चंदा शुअर. तर हे तिघे म्हणतात की हाव, शुअर, का नाही, नक्की. अशा प्रकारे पहा, एक पासनं किती मुलं होऊन गेले? आता टोटल 5 मुलं होऊन गेले, जे की या इनविजिबल बेंच वरती बसणारे. दे गेट अप, मूव्ह अ लिटिल टू वन साइड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. तर अशा प्रकारे ते परत तिघे जण उठतात, थोडे थोडे सरकतात, अशी ऍक्टिंग करतात, सरकतात, आणि मग हे सगळे 5ही मुलं त्या बेंचवरती, इनविजिबल बेंचवरती बसून जातात. हे पहा, हे कसे बसलेत? हे 3 बसलेत, हे दोघं आले, यांनी विचारलं, आणि अशा प्रकारे हे 5ही जण असे लाईनीनी, रांगेनी इथे बसलेले आहेत. ते मजे करतात, असा खेळ खेळतात ते सगळेजण.
आता काय होतं, फारुख वॉक्स ऑन स्टेज. फारुख करून एक कॅरेक्टर आहे, तो येतो स्टेजवरती. मग काय तो म्हणतो, फारुख व्हॉट आर यू गाईज डुईंग. तो पण विचारतोय की तुम्ही सगळे काय करताय. ऑल अदर्स, तर सगळेजण मिळून म्हणतात जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. तर ते लोक म्हणतात की आम्ही तर सगळे असेच बसले आहो या इथे अदृश्य बेंच वरती. आता फारुखला मजा सुचली. तो काय म्हणतो, नो यू आरंट. तर ते म्हणतात की नाही, तुम्ही लोक नाही बसले आहात. पॉइंट्स म्हणजे असं इशारा करणं. तर एकीकडे इशारा करतो आणि म्हणतो आय मूव्ह द बेंच ओव्हर देअर. तो म्हणतो की मी तर तुमची बेंच सरकावून दिली, ही इथे आहेच नाही. ऑल अदर, सगळेजण काय म्हणतात, ओ नो, म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे बापरे, इथे तर बेंच आहेच नाही. म्हणजे सगळं इनविजिबल आहे, काही ऍक्च्युअल मध्ये वस्तूच नाहीये, पण सगळे असे गेम खेळतात ते. तर सगळेजण म्हणतात ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. असं म्हणून सगळेजण पडून जातात. हे पहा, सगळे पडले तर सगळे हसतात एकामेका पाहून. फारुख हा हा हा. तर फारुख हसू लागला. अमन लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो की चला असं आपण परत करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रेन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. आता हे जे पहिले 5 मुलं होते, हे काय करतात, हे परतसे थोडेसे साईडला होतात. मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. म्हणजे आपली जी जागा होती जिथे ते लोक आतापर्यंत ऍक्टिंग करत होते ना, की अदृश्य बेंच वरती बसते, तिथून न उठून दुसऱ्या जागी जातात जिथे त्यांनी इशारा केला असतो आणि तिथे जाऊन बसायची ऍक्टिंग करू लागतात. फारुख व्हॉट आर यू गाईज डुईंग. आता परत तो फारुख विचारतो की तुम्ही सगळे काय करताय. ऑल अदर्स, सगळेजण म्हणतात जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच, की आम्ही तर इथे आरामाने बसलेलो आहो या अदृश्य बेंच वरती. फारुखला परत मस्ती सुचते. तो आता काय म्हणतो, नो यू आरंट. तो म्हणतो की नाही, तुम्ही नाही बसले आहात. पॉइंट्स म्हणजे परत एकीकडे इशारा करतो. आय मूव्ह द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. तो म्हणतो की मी तर ही बेंच जी तुम्ही बसले आहात, ही तर कालच, येस्टरडे म्हणजे कालचा दिवस, कालच मी करून दिली होती. अमन काय म्हणाला मग त्याच्यावरती, अमन म्हणाला बट आय मूव्ड इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. म्हणतो की पण तू काल काल केली होती ना, मी तर आज सकाळी तिला परत इकडे करून घेतलं. फारुख देन इट्स ऑल राईट, कॅन आय जॉईन यू. तर फारुख म्हणतो की अच्छा मग ठीक आहे, काय मी पण तुम्हाला जॉईन करू शकतो, काय मी पण तुमच्या बरोबर बसू शकतो. अमन काय म्हणतो, शुअर. म्हणतो हो नक्की, तू पण बेस आमच्या बरोबर. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. तर हे सगळे अशा प्रकारे एका लाईनीनी बसून जातात एकानंतर एक. आय हॅव एन आयडिया, लेट स्टार्ट अगेन. तर फारुखला एक आयडिया येतो आणि तो म्हणतो की चला आपण परतसे स्टार्ट करू, माझ्याजवळ काही आयडिया आहे, आपण काहीतरी आता नवीन करू. आता हे बेंच वाला गेम झाला, आता आपण काही नवीन गेम करू. इनविजिबल बेंच झाला, आता गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. तर तो उठतो, कुठे जातो आणि परत मुलांकडे येतो. बघा हे कसे म्हणजे मुलं आहेत ना, किती मस्ती करतात ते. असे तुम्ही पण मजा मस्ती आपल्या मित्रांबरोबर करू शकताय. तर ह्याचा नेक्स्ट पार्ट जो आहे ना, आणि जो पुढचा जो लेसन आहे तो आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण बघू की आपले जे एक्सरसाइज पार्ट आहे त्याच्यातही थोडंसं बघूया. तर आपण आतापर्यंत ही जी छोटीशी स्टोरी वाचली, ह्याच्यात काय होतं, मेनली हे आहे इनविजिबल बेंचची गोष्ट चालली आहे. जी बेंच आहेच नाही, जी दिसत नाहीये, अदृश्य आहे, अशा बेंचची गोष्ट चालली आहे. तर ही जी एक्सरसाइज आहे ही पण अशाच प्रकारची एका रिलेटेड एक्सरसाइज आहे. बघा, यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग. आता एक क्वेश्चन आहे दिला यांनी, व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही बघितलं ना स्टोरीमध्ये परत परत हर एक नवीन मुलगा किंवा मुलगी येऊन हाच प्रश्न करवते की व्हॉट आर यू डुईंग. तर तेच म्हणतात की हा प्रश्न आहे व्हॉट आर यू डुईंग, आणि इथे काही ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज दिलेले आहेत. ठीक आहे, आणि हर आयडियाचा तुम्हाला आन्सर बनवायचा आहे की व्हॉट आर यू डुईंगचा आन्सर मध्ये हा शब्द आला पाहिजे. जसं की पहिला आहे इनविजिबल पेन. जसं इनविजिबल बेंच होतं तसं अदृश्य पेन, तो पेन जो दिसतच नाही. व्हॉट आर यू डुईंग, आय एम रायटिंग एन एसे विथ माय इनविजिबल पेन. म्हणजे काय, मी एक एसे लिहितेय माझ्या अदृश्य पेननी. एसे म्हणजे काय असतं, निबंध. तुम्ही निबंध लिहिता ना, त्याला एसे म्हणतात. आय एम रायटिंग एन एसे, मी निबंध लिहिते आपल्या इनविजिबल अदृश्य पेन बरोबर. सेकंड आहे इनविजिबल शूज. तर आता क्वेश्चन आहे तुमचा व्हॉट आर यू डुईंग, की तू काय करते.
आय एम रनिंग इन माय न्यू इनविजिबल शूज. आता ते जोडे आहेच नाही त्याच्यात ते रन करताय. मी रनिंग करते माझ्या नवीन अदृश्य जोड्यांमध्ये. ओके. इनविजिबल ट्री. क्वेश्चन परत तेच, व्हॉट आर यू डुईंग, की तू काय करते किंवा तू काय करतोस. तर आय एम स्विंगिंग ऑन अन इनविजिबल ट्री. तुम्ही झाडावरती कधी स्विंग केलंय, म्हणजे झुला झुलल्या, खूप मजा येते ना. तर तेच म्हणतात की मी जे आहे स्विंग करते, मी झुला झुलतेय एका अदृश्य ट्री वरती, एका अदृश्य वृक्षवरती मी काय करते, स्विंग करते. नेक्स्ट आहे इनविजिबल नीडल अँड थ्रेड. नीडल म्हणजे सुई आणि थ्रेड म्हणजे धागा. तर अदृश्य सुई आणि धागा. प्रश्न काय परत, व्हॉट आर यू डुईंग. आय एम सुईंग अ फ्रॉक विथ माय इनविजिबल नीडल अँड थ्रेड. तर म्हणजे म्हणते काय की मी एक फ्रॉक शिवतीये. स्विंग म्हणजे शिवणं. मी एक फ्रॉक शिवतीये माझ्या इनविजिबल, माझ्या अदृश्य सुई आणि धाग्याबरोबर. ठीक आहे, कळलं. नेक्स्ट आहे इनविजिबल पेपर, अदृश्य पेपर. क्वेश्चन काय होता, तोच क्वेश्चन होता की व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतेस किंवा तू काय करतोयस. तर आन्सर काय होईल याचा, आय एम मेकिंग अ पेपर बोट. तुम्ही कागदाची बोट बनवली आहे ना, खूप मजा येतो त्याच्यामध्ये. तर आय एम मेकिंग अ पेपर बोट, मी एक पेपरची बोट, नाव बनवते विथ द इनविजिबल पेपर. कशा बरोबर, एक अदृश्य पेपर बरोबर, इनविजिबल पेपर बरोबर एक पेपर बोट बनवते, पेपरची कागदाची नाव बनवते. जसं कागदाची नाव बनते, कागदाचं एरोप्लेन बनतो है ना, तर तेच पेपर बोट. नेक्स्ट आहे इनविजिबल अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे काय, छत्री. तर अदृश्य छत्री. तर क्वेश्चन काय होता, व्हॉट आर यू डुईंग. आय एम स्टँडिंग अंडर अन इनविजिबल अम्ब्रेला. म्हणजे मी एका अदृश्य छत्रीच्या खालती उभी आहे किंवा मी एका अदृश्य छत्रीच्या खालती उभा आहे. ठीक आहे. इनविजिबल वॉल. वॉल म्हणजे काय झालं, भिंत. जशी माझ्या मागे भिंत आहे इथे आता, तशीच भिंत. ओके. तर अदृश्य भिंत. व्हॉट आर यू डुईंग, सवाल होता की तू काय करतेस. आय एम पेंटिंग दिस इनविजिबल वॉल. म्हणजे ही जी अदृश्य भिंत आहे, दिवार आहे, तिला मी काय करते, मी पेंट करते. पेंट माहितीये ना, भिंतींना पेंट केलं जातं, जसं जेव्हा दिवाळी वगैरे असते तेव्हा पेंट केलं जातं. तर आय एम पेंटिंग दिस इनविजिबल वॉल. मी ह्याला पेंट करते, रंग करते मी. नेक्स्ट आहे इनविजिबल सीझर्स. सीझर्स कशाला म्हणतात, कैचीला म्हणतात. ठीक आहे, कैची असते ना, त्याला म्हणतात. तर अदृश्य कैची. अच्छा, एक तुम्ही लक्ष द्यायला की सीझरला कधी पण सीझर्सच असं म्हणतात. ओके, एस याच्यामध्ये लावतात. आय एम कटिंग अ क्लोथ विथ द इनविजिबल सीझर्स. म्हणजे मी एक कपडा कापते. कटिंग अ क्लोथ म्हणजे कपड्याला काटते आपल्या इनविजिबल सीझर म्हणजे अदृश्य कैचीनी मी कपड्याला काटते. म्हणजे हे सगळे काम जे मी गोष्टी लिहिल्या आहेत, इनविजिबल सीझर्स, बॉल्स, त्याच्याबरोबर आपण काय करतो नेमकं, या सगळ्या वस्तूंबरोबर आपण हेच करतो ना, की कैची असते की कपडा काटतो, पेपर असला की पेपरचं बोट बनतं किंवा एरोप्लेन बनतं. तर त्याच सगळे लिहिल्या, बस आपल्याला त्याच्यात इनविजिबल लावून द्यायचं आहे. नेक्स्ट इज इनविजिबल बॉल. अदृश्य बॉल. बॅट बॉल खेळतात ना, मी क्रिकेट खेळतात त्यात बॉल असते. आय एम प्लेइंग क्रिकेट विथ द इनविजिबल बॉल. तर मी क्रिकेट खेळतोय किंवा क्रिकेट खेळतीये आपल्या अदृश्य बॉल बरोबर. हे तुम्ही सोचा की याला ऍक्ट करून पहा. हे सगळे जितक्याही वस्तू आता मी बोलले ना, याला तुम्ही ऍक्ट कराले. जेव्हा पाहाले व्हिडिओ तर पाहता पाहता ऍक्टही करून पहा, की मी जसं बोलतेय आय एम प्लेइंग क्रिकेट विथ द इनविजिबल बॉल. आता क्रिकेट कसं खेळतात, बॉल अशी आहे. प्लेइंग क्रिकेट म्हणजे हे असं मानू. आता हे बॉल तर आहेच नाही, पण मी करतेय. आय एम कटिंग अ क्लोथ विथ द इनविजिबल. आता हे कपडा हा मी घेतला हातात, हे असं 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 कापते. अशा प्रकारे तुम्ही पण ऍक्ट करायला मजा येईल तुम्हाला. इनविजिबल बोर्ड. ठीक आहे, बोर्ड असतो जो त्याच्यावरती लिहिलंही जातं. आय एम रायटिंग द अल्फाबेट्स ऑन द इनविजिबल बोर्ड. जो अदृश्य बोर्ड आहे त्याच्यावरती मी अल्फाबेट्स. अल्फाबेट्स काय असतात, एबीसीडी. तर मी पण लिहिते, हे अदृश्य बोर्ड आहे, ए बी सी, हे मी असं लिहिते. तर तुम्ही पण अशी ऍक्टिंग करा, खूप मजा येईल. असं आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही तुम्ही खेळू शकताय. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की किती मस्त ते लहान मुलं खेळतात, अमन वगैरे. आणि फारुख कशी येऊन त्यांची मजा करतो, की बेंच जी अदृश्य बेंच आहे तिला सरकावून देतो, सगळे पडतात. तर असं तुम्ही सुद्धा करू शकता आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. जे सेंटेन्सेस दिले, तुम्ही आपल्या मनाने पण सेंटेन्सेस बनवायचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही जेव्हा स्वतः कराल तेव्हा तुम्हाला
लवकर गोष्ट समजण्यात येईल. पुढे काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये समजूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.